विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर मोठा गदारोळ केला। आता ईव्हीएमवर शंका घेणं हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याची टीका माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे। तर जनतेनं महायुतीला कौल दिला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखेंनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला होता आणि आता विधानसभा निकालानंतर त्यांचा सूर बदलला असून त्यांनी ईव्हीएमचं समर्थन केलेलं आहे। हा सगळा एक ज्याला म्हणतो रडीचा डाव आहे। यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत। ईव्हीएमवर शंका घेणं, आता आम्ही स्वतः काउंटिंगवर उभं होतो, त्या काउंटिंगमध्ये जिथं जिथं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं, जिथं अपेक्षा होती तिथं मतदान नाही पडलं आणि त्यामुळे जनसामान्य माणसाने महायुतीला कौल दिलेला आहे। विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर मोठा गदारोळ केला। आता ईव्हीएमवर शंका घेणं हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याची टीका माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे। तर जनतेनं महायुतीला कौल दिला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखेंनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला होता आणि आता विधानसभा निकालानंतर त्यांचा सूर बदलला असून त्यांनी ईव्हीएमचं समर्थन केलेलं आहे। हा सगळा एक ज्याला म्हणतो रडीचा डाव आहे। यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत। ईव्हीएमवर शंका घेणं, आता आम्ही स्वतः काउंटिंगवर उभं होतो, त्या काउंटिंगमध्ये जिथं जिथं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं, जिथं अपेक्षा होती तिथं मतदान नाही पडलं आणि त्यामुळे जनसामान्य माणसाने महायुतीला कौल दिलेला आहे।